टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। प्रदूषणमुक्त वातावरणात अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी नांदेड शहरात जे आहे 2 ठिकाणी गॅस दाहिनीचं काम सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं। आता मी नांदेड शहरातील गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत आहे, आपण बघतोय हेच ते गॅस दाहिनीचं काम आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून हे काम सुरू होतं, मात्र मध्यंतरी हे काम रेंगाळल्यामुळे आता पुन्हा या कामाला नव्यानं गती मिळाली आहे। नांदेड येथील गोवर्धन घाट स्मशानभूमीत एका वेळी 12 लोकांवर अंत्यसंस्कार केले जातात, मात्र असं असलं तरी गॅस दाहिनीचं काम सुद्धा महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येतं। हे चित्र आपण या ठिकाणी बघतोय। खरं तर हे काम जे आहे ते 2025 अखेर पूर्ण होईल असं सुद्धा महानगरपालिकेच्या सूत्रांनी आपल्याला सांगितले। त्याचबरोबर सिडको भागात सुद्धा अशाच पद्धतीने गॅस दाहिनीचं काम सुरू आहे, ते काम मात्र जूनच्या अखेरच पूर्ण होणार आहे असं सुद्धा माहिती आपल्याकडे मिळाली। या ठिकाणी जे आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर 3 मृतांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात, तर सिडको येथील गॅस दाहिनीवर 2 मृतांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात। आपण बघितलं तर गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत एकाच वेळी 12 लोकांवर अंत्यसंस्कार केले जातात। एका अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी काम सुरू असल्याचं चित्र सुद्धा आपल्याला बघायला मिळतं। खरं तर लाकडाचा अडचण असेल किंवा वाढतं प्रदूषण असेल या अनुषंगाने जे आहे ते हे काम महत्त्वाचं मानलं जातं। नांदेड शहरात जे आहे ते पहिल्यांदाच अशा पद्धतीचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आले आणि हे काम जे आहे ते आता अखेर 2025 अखेर पूर्ण होणार आहे आणि 2025 नंतर जे आहे ते प्रत्यक्ष गॅस दाहिनी चालू होणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते मृत व्यक्तींवर गॅस दाहिनीच्या माध्यमातून सुद्धा अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।